देवमाणूसमधला अध्याय पुढील भागामध्ये जामकर शालिनीला चांगलीच तंबी देतात आणि म्हणतात, कुणी विचारलं तर सांगायचं, धुणी करते, इथल्याबद्दल कुणाला काही सांगायचं नाही. शालिनी म्हणते, होय साहेब, मी काहीच सांगणार नाही. देवीसिंग बाहेर उभा असतो आणि म्हणतो, आत नक्की काय चाललंय? हिला त्या जामकरने का बोलवलं असेल आणि त्याच्या घराच्या बाहेर एवढा काय पहारा? काहीच कळाना. आत काय चाललं ना ते काहीच कळायला मार्ग नाही. शालिनी म्हणते, मी येऊ का साहेब? जामकर म्हणतात, या. ती निघून जाते. सुधाकर म्हणतो, साहेब, ती बाई कोण कुठली आपल्याला काहीच माहिती नाही आणि ती बाहेर बोलणार नाही हे कशावरून? अहो, त्या खुन्याला कळालं ना की साकेत इथे आहे तर तो साकेतला सोडणार नाही. जामकर म्हणतात, मला नाही वाटत ती बाई काही बोलेल आणि जरी बोलली तरी हाती काहीतरी लागेल. शालिनी जात असते आणि देवीसिंग तिचा पाठलाग करतो. लालीने लकीला विचारलेलं असतं की हे कुठं गेले, तर लकीने सांगितलेलं असतं की हवालदार आले, एका बाईला घेऊन गेले आणि त्यांच्या मागे गोपाळ पण गेला. लाली विचार करते, कुठं गेले असतील आणि बाई कोण बाई? नक्कीच ती असणार. लाली गोपाळला शोधायला जात असते. एक बांधकाम चालू असतो, तिथे देवीसिंग लपतो. शालिनी आल्याबरोबर तो आतमध्ये उडतो. ती आता ओरडणार तेवढे तो तोंड दाबतो आणि म्हणतो, ओ ओरडू नका, मी ये. ती आता गोपाळला बघते आणि सुस्कारा सोडते आणि म्हणते, तुम्ही आहेत वय, मी किती घाबरले, पण तुम्ही असं का ओढलं मला? आता गोपाळ तिच्याकडे प्रेमाने बघत असतो आणि म्हणतो, असंच तुमची आठवण येत होती म्हणून. शालिनी म्हणते, माझी आठवण? तो म्हणतो, हो, आपल्याला कोणी आवडायला लागलं तर त्याची आठवण येणारच ना. आता शालिनी जास्तच खुश होते. आता देवीसिंग तिचा फायदा घेतो आणि जास्तच जवळ जातो आणि म्हणतो, अहो, मला तुमची लई काळजी वाटत होती. म्हटलं, तो हवालदार कुठे घेऊन जातो, तुम्हाला काय विचारणार? तुमचा जीव संकटात तर नाही ना, म्हणून तुमचा पाठलाग करत इथपर्यंत आलो. तुम्ही बरे आहात ना? शालिनी म्हणते, होय, मी ठीक आहे. तो काय हो, काय विचारलं साहेबांनी? आता शालिनीला आठवतं मार्तंड जामकरचं बोलणं, इथलं कुणाला काही सांगायचं नाही, जर कोणी विचारलं तर सांगायचं, धुणी करते. आता शालिनी थोडी दचकते आणि म्हणते, अहो काही नाही, साहेबांच्या घरचं धुणी होतं म्हणून त्यांनी बोलवलं. गोपाळ म्हणतो, धुणी पण माझ्या माहितीप्रमाणे ते एकटेच राहतात, त्यांच्या घरी अजून कुणी पाहुणे आलेत का? शालिनी म्हणते, कुणीच नाही. आता देवीसिंगच्या लक्षात येतं ही काय सांगत नाही. तो आता जरा जास्तच जवळ जातो. नंतर एकटाच बाहेर येतो आणि इकडे तिकडे बघतो. हे सगळं लाली चोरून बघत असते. तिला आता गोपाळ आलेला दिसतो, पण त्याच्यामागे शालिनी पण येते. आता ती थोडी लाजते, मुरडते. तिला बघितल्यानंतर लालीची सटकते. ती म्हणते, ह्या बाईकडं चांगलीच बघितली पाहिजे मला. माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्यामध्ये जो कुणी येईल ना त्याला सोडणार नाही मी. ती आता शालिनीचा पाठलाग करते आणि एका सुनसान ठिकाणी मागून तिच्यावर झडप घालते आणि तिचं तोंड दाबते. आता शालिनी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते. आता लाली जोरात तिला ढकलते. शालिनी घाबरते आणि गयावया करायला लागते आणि म्हणते, प्लीज मला मारू नका, प्लीज. आता बघूया घाबरून शालिनी लालीलाच सगळं सांगते की काय. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.